Hello future officers, here's your UPSC buddy back with another lecture for you. तर काहीतरी स्कोरिंग आणि हातातले मार्क्स पाहिजे असतील तर हा टॉपिक सोडायचाच नाही आपल्याला, बिकॉज कोडिंग आणि डिकोडिंग एवढं इझी काहीच नाहीये UPSC मध्ये. सो आपल्याला त्याच्यात हा एक चार्ट माहिती पाहिजे. फक्त ABCD सगळ्यांना येतील, त्यांचे न्यूमेरिकल व्हॅल्यूज सगळ्यांना माहिती आहेत. सो आपण बघूयात की त्याचा यूज करून आपल्याला कसे क्वेश्चन्स टॅकल करता येतात. So first question, if France is coded as NCEFRA, Canada is coded as ADACAN, then how is medicine coded? मग आता आपल्याला कोडिंग डिकोडिंग मध्ये त्यांचे पॅटर्न स्टडी करायला पाहिजे की ते काय पद्धतीने दिलेले आहे. सो ह्या दोन्हींचे आपण पॅटर्न बघूयात की काय आहे. सो फ्रान्स आणि NCEFRA मध्ये पहिले तर आपल्याला दिसतोय की सेम अल्फाबेट्सच आहेत यूज केलेले. ओके. सेकंड थिंग की FRA ॲज इट इज इथे दिला आहे, राईट. F इज रिटन ॲज इट इज हिअर, R पण इथे लिहिलेला आहे आणि A इथे लिहिला आहे. सेम वर्ड्स. पहिले फ्रान्सला आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू, FRA आणि NCE. मग FRA मागे टाकलंय आणि NCE पुढे. सो असे दोन पार्ट्स त्यांनी फक्त रिव्हर्स केले. ओके, डन. मग इथे बघूया आपण कॅनडाला कसं त्यांनी लिहिलेलं आहे. सो कॅनडाला पण आपण पहिले दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, CANADA. ADA इज रिटन सेम. तो मागचा पार्ट पुढे लिहिला आहे आणि कॅन हा मागे लिहिलेला आहे. ओके, फक्त आपण पोझिशन चेंज केलेली आहे. तर मग मेडिसिन कसं लिहिणार आहे आपण? इझी. सेम पॅटर्न आपण यूज करूयात मेडिसिनला. सो मेडिसिनला पहिले आपण टू पार्ट्स मध्ये डिवाइड करूयात, MEDI ब्रेक, CINE. सो ब्रेक केला, मग आपण दोन त्यांचे पोझिशन एक्सचेंज करू. सो फर्स्ट पार्ट आपण मागे लिहिणार आहे. सो ॲज इट इज MEDI. ओके, आणि हा मागचा पार्ट पुढे. ठीक आहे, CINE. सिंपल. सो हे होतं सोल्युशन मेडिसिनचं. हिअर्स युअर सेकंड क्वेश्चन. दुसरा प्रश्न बघूयात की आपण कसा डिकोड केलेला आहे. सो चाइल्ड इज कोडेड ॲज IMOQJ. ठीक आहे, मग त्यांच्यात काय पॅटर्न आहे ते पहिले आपण स्टडी करूया. सो फर्स्ट, C इज रिटन ॲज I, H इज रिटन ॲज N, I इज रिटन ॲज O, L इज रिटन ॲज Q आणि D इज रिटन ॲज J. तर C आणि I मध्ये किती अल्फाबेट्सचे डिस्टन्स आहे ते आपण पहिले स्टडी करू. C रिटन ॲज I. मग C आणि I मध्ये किती डिफरन्स आहे? 1 2 3 4 5 6. मग 6 अल्फाबेट्सचा गॅप आहे C आणि I मध्ये. सो इथं त्यांनी केलेलं आहे +6. तर आपण हे बघू काय केलं त्यांनी. आणि मग H आणि M मध्ये आपण डिस्टन्स बघूयात. सो H इज रिटन ॲज M. तर लिव्हिंग H नंतरचे अल्फाबेट्स बघायचे, H ला घेऊन नाही करायचे. सो एक्सेप्ट H च्या पुढे I, J, K, L, M 1 2 3 4 5. So 5 alphabets. So +5. Again I is written as O. So let's see, I is written as O. मग I पासून 1 2 3 4 5 6 +6 again. तर इथे अगेन +6 त्यांनी घेतलं. मग L is written as Q. सो L ला त्यांनी Q डिनोट केला आहे. सो L 1 2 3 4 5 अगेन +5. मग परत त्यांनी +5 अल्फाबेट्स केले आणि D ला J म्हणून डिनोट केला आहे. तर D आणि J मध्ये किती डिस्टन्स आहे? 1 2 3 4 5 6. सो अगेन +6 चा डिस्टन्स आहे. सो +6. सो हा आहे आपला कोडिंग डिकोडिंगच्या ह्या प्रश्नाचा पॅटर्न. +6 +5 +6 +5. सो आता आपल्याला बघायचं आहे की बेब कसं येणार आहे. सो बेब मध्ये पण आपण सेम सिरीज अप्लाय करूयात. +6 +5. सो पहिले आपण B चा बघूयात. B +6
1 2 3 4 5 6 H. So B can be written as H. A मध्ये +5 करूयात आपण. So +5. A +5 is 1 2 3 4 5 F. So इथे येणार आहे F. B चं again +6 is same H. E चं +5 right, +5 +6 +5 +6 +5 ही पॅटर्न आहे. सो E +5 किती येणार आहे परत बघू आपण. 1 2 3 4 5 J. सो your answer is H F H J. So BEP is decoded as F H F H J. आहे आपला थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनचा पॅटर्न आहे A is written as Z, B is written as Y, C is written as X. So let's see. पहिले तर आपण हा चार्ट एक्झाम मध्ये गेल्या आपण ड्रॉ करून ठेवूयात, म्हणजे 2 क्वेश्चन्स तरी आपल्या हातात राहतील, म्हणजे 5 मार्क्स. अँड 5 मार्क्स इज नॉट अ जोक गाईज, यू बेटर नो. सो A is written as Z, B is written as Y and C is written as X. म्हणजे एक्झॅक्ट त्यांनी अपोजिट अल्फाबेट्स लिहिले आहेत. तर मग ब्लॅक कसा कोड केला जाईल. सो B विल बी रिटन एज Y. तर आपण ह्याला Y लिहूयात. L विल बी रिटन एज, L कुठं आहे, L विल बी रिटन एज O. सो हा असेल आपला O. A विल बी रिटन एज Z. C will be written as X and K will be written as P. How simple solution. ठीक है. So Y O Z X P is your answer. Black ह्या पद्धतीने कोड केला जाईल. क्वेश्चन आहे आपला, कम्प्युटर इज डिकोडेड एज R F U V Q N P C. तर मेडिसिन कसं लिहिणार आहे आपण. सो लेट्स स्टडी द पॅटर्न ॲज युजल. तर सी लिहिलेला आहे, आर. ओके, फर्स्ट आणि लास्ट वर्ड सेम आहे. आर आणि आर त्यांनी सेम लिहिलेला आहे. आणि मध्ये काय पॅटर्न आहे आपण ते एकदा चेक करूयात. ओ पी. ओके, सो आपण एक डायग्राम थ्रू ड्रॉ करू. हा सी सेम घेतला त्यांनी फर्स्ट. सेकंड O is written as P. म्हणजे कम्प्युटरला त्यांनी ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर एक अल्फाबेटचा आपण स्टडी करतो. सो O P +1. ओके, O P म्हणजे इथे त्यांनी +1 केलाय. M N अगेन ह्या अल्फाबेटसाठी त्यांनी +1 केलेलं आहे. हिअर P Q is your +1, U V +1, T U +1, E F +1 and R as it is. तर फक्त +1 ची सिरीज आहे आणि फक्त अपोजिट डिरेक्शनने चालू केलं. आपण तर इथून चालू केलं असतं O F, नंतर ना O F कधी येतोय. मग आपल्याला ते स्टडी करायचंय की हा पॅटर्न इकडे कसं मॅच केला गेला आहे. तर ह्याच्यासाठी पण ऑप्शन्स मध्ये कसे ऑप्शन्स मॅच होत आहेत, मग त्या पद्धतीने आपण ती पॅटर्न आणि सिरीज अप्लाय करूयात. मेडिसिन आपण कसं डिकोड करणार आहे ते आपण बघूयात. सो फर्स्ट थिंग, M, जस्ट अ मिनिट. M E. आता M आणि E तर सेम ठेवायचं. तर तो कुठं ठेवलाय पहिले ते चेक करू आपण. C लास्टला ठेवलाय, सो M पण आपण लास्टला ठेवूयात. ओके. सेकंड E लास्ट वर्ड फर्स्टला ठेवलाय, तर आपण E इकडे फर्स्टला ठेवूयात. प्रॉब्लेम सॉल्व. आता मधलं काय, फक्त +1 करायचं आहे. सो E +1 E F. तर F आपण इथे लिहिणार आहे का इथे लिहिणार आहे. ऑब्विसली हा पॅटर्न कुठे लिहिलाय, O P. सो हिथं आपण लिहिणार आहे, हिथे नाही. म्हणून आपल्याला ते कन्फ्युजन नको.
see the pattern and then find the answer. So E, F, D, E, I, J, C, E, N, O. N नंतर ना आहे O. So O. So medicine is decoded as E, O, J, D, J, E, F, M. Okay.